घरामध्ये वातावरण तर काही ऍक्टिंग बिक्टिंगचा काही संबंधच नव्हता. शाळा कुठली होती, राहायला कुठं? मी मुंबईत कलिना. हो. आणि मग शाळा कॉलेज कुठं? मुलींचे समर्थ विद्यालय. ते कुठं आहे? कलिनामध्येच आहे. तर त्या शाळेत होते मी. आणि मग नंतर कॉलेज? कॉलेज साठे कॉलेज, म्हणजे आमच्या वेळी ते पार्ला कॉलेज होतं. पण मी शाळेत असताना मी कबड्डी खेळायचे. आणि आमच्या महिना अखेरीस स्पर्धा व्हायच्या, त्या सगळ्याच्यात भाग घ्यायचे. पण मी कबड्डी, आणि कॉलेजमध्ये असतानाही कबड्डी, काही संबंध नाही. ऍक्टिंगचा संबंध नव्हता. पण मग ते म्हणजे कबड्डी खेळता खेळता इकडच्या बाजूला कसं येणं झालं? म्हणजे काय असं वाटलं की आपण मुळामध्ये वामन केंद्रेंचा तो कोर्स करावा, ऍक्टिंग करावी? काय काय कारण घडलं? खरं तर आधी काहीच संबंध नव्हता, आणि आपण कधीतरी इंडस्ट्रीत काम करू वगैरे असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे आपण टीव्ही बघताना असं व्हायचं ना की हे सगळं वेगळ्या फॅमिलीत जन्माला यावं लागतं असं वाटायचं तेव्हा. पण 2001 मध्ये काय झालं, अचानकच ना माझा भाऊ गेला, त्याला कॅन्सर होता. तर एकाच वर्षी माझा भाऊ आणि माझे बाबा हे दोघंही मला सोडून गेले, आणि माझे खूप जवळचे होते ते. आणि तेव्हा ना असं झालं की ते गेल्यावर मला काहीच सुचेना. ते होतं ना, म्हणजे घरातली दोन मोठी माणसं अचानकच. भाऊ मोठा होता. हो. आणि म्हणजे मला असं सगळीकडून सगळी दारं बंद होतात ना, तसं झालं होतं की मी घरातून बाहेरच नाही पडायचे. आणि मग खूप दिवस तसं होत असताना मला असं झालं की यार, यातून बाहेर पडलं पाहिजे आपल्याला. हे थोडंसं ना, मी आता विचार करते ना, तर आपण दुसऱ्या कुणाचं तरी ऐकतो ना आपण की अरे माझ्याबरोबर असं झालं तसं झालं, आणि आपण बोलतो ना यार काय फिल्मी आहे, काहीही बोलते. पण हे अगदी असंच झालं की मला काही सुचत नव्हतं. आणि नंतर काही दिवसांनी झालं की यार, यातून बाहेर पडायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे. आणि असं डोक्यात चाललं होतं की कोणत्या कारणाने आपण घरातून बाहेर पडू शकतो. आणि मी खरंच एक दिवशी असंच पेपर वाचत होते, आणि पेपरमध्ये ॲड आली होती सरांची की प्रोफेसर वामन केंद्रेंचं वर्कशॉप आहे अभिनयाचं. तर मग मला असं झालं की आपण हे वर्कशॉपच्या निमित्ताने घरातून बाहेर पडू. ते 15 दिवसाचं होतं. म्हटलं नवीन माणसं भेटतील, ज्यांना काही माहीतच नाही माझ्या आयुष्यात काय घडलंय काय नाही वगैरे. आणि बस एवढंच डोक्यात ठेवून मी गेले होते. आणि मग तिथे मी रमले, मला ते आवडायला लागलं खूप. म्हणजे पहिला दिवस काही एक्सरसाइज हे ते, मग अशी खूप वेगवेगळ्या वयातली वेगवेगळ्या विचारांची माणसं भेटायला लागली. आणि मग लोकांचं ऐकून आपल्याला ना असं वाटतं की आपण उगाच आपलं रडगाणं घेऊन बसलोय, की बाकीच्यांचं ऐकल्यावर आपल्याला आपलं खूप कमी वाटतं. म्हणजे त्यावेळेला वय काय होतं? कारण म्हणजे भाऊ आणि वडील हे दोघंही गेल्यानंतर कुटुंबाची म्हणजे उदरनिर्वाहाचं काय साधन होतं? का ती जबाबदारी पण आली होती अंगावर? नाही, तसं ना, माझे बाबा गिरणी कामगार होते. पण माझ्या बाबांनी खूप व्यवस्थित करून ठेवलं होतं गोष्टी, की आमची 2-2 घरं होती, काही दुकानं होती. त्यामुळे असं नाही झालं की सगळे सांगतात ना गिरणी कामगार मग हाल आणि हे ते. नाही, आम्ही ऐश केली होती बऱ्यापैकी. होय होय, अगदीच. पण मग नागराज कसा भेटला आणि फॅन्ड्री कशी झाली? नागराज